तर मग आता जवळपास सर्वांचंच मतदान झालं असेल। मागच्या काही महिन्यापासून खूप कष्टाने मेहनतीने पक्षाचं काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार। तुम्ही तुमच्या नेत्यासाठी इतके राबले, एप्रिल मेच्या उन्हात प्रचार करत सभा करत फिरत होते, तरी आता पेपर दिलाच गेला आहे। मग तोपर्यंत घ्या घरची कामं करून थोडी। नमस्कार, मी आहे हर्षदा आणि स्वागत आहे आपलं एमके फॅक्ट प्रतिस्वराज्यमध्ये। मंडळी, ज्या घरामध्ये कोणत्या एका पक्षाचा कार्यकर्ता असतो त्या घरातील बायांची परिस्थिती तिलाच माहिती बिचारीला। काही ना माहिती कोणाचा फोन आला की माणूस चालला बाहेर, बरं घरी कधी येशील याचा भरोसा नाही। कॉल केला की सांगणार साहेबांसोबत आहे, मीटिंग मध्ये आहे, प्रचाराला आहे, सभेला आहे। अरे बाबा, घरी पण लोक राहतात, त्यांनाही वेळ दे असं सांगितलं तर घरीच 4-5 कार्यकर्ते घेऊन येणार आणि करा चहा पाणी त्यांना। हाऊस फेडायची कामं आहेत, सगळी हाऊस फेडायची। त्या बिचारी बाईने जर चुकून गावामधून काही आणायला लावलं ना तर आणणार नाही, पण स्वतःची गाडी घेऊन साहेबांचे झेंडे घेऊन गावोगावी फिरणार। गर्दीमध्ये साहेबांसोबत जर चुकून मागून एखादा फोटो काढला गेला तर तो फोटो स्टेटसला ठेवणार, ग्रुपला टाकणार, सर्वांना दाखवणार की साहेबांचे किती जवळचे आहेत आम्ही। भले साहेबांचे लक्ष फोटोमध्ये कुठे का असेना, निवडणुकीच्या दिवशी हा कार्यकर्ता सकाळी असा तयार होतो जसं आपल्या घरचंच लग्न आहे। दिवसभर याला फोन लाव, त्याला फोन लाव, झालं का रे तुझं मतदान, झालं का तुझं मतदान। ज्याचं बाकी असेल त्याला घरी जाऊन घेऊन येईल। घरी आपल्या म्हाताऱ्या बापाचा हात धरणार नाही, पण इथे साहेबांच्या एका मतासाठी गावातील एकेका म्हाताऱ्याला धरून आणतो। जेव्हा मतदान संपतं आणि पेट्या बंद होतात तेव्हा आपला कार्यकर्ता मोकळा होतो। आता मतदान संपलं ना तुमच्या गावातलं, मग लागा आपल्या कामाला। दाण्या पाण्याची सोय बघा, मुलांचं शिक्षण पाणी बघा। थोड्या दिवसात पेरणीची सुरुवात होईल, तुम्हालाच कामं करावी लागणार। तुमचा काय, कोणाचा साहेब आपल्या कामासाठी येणार नाही। निवडणुकी दरम्यान आपल्याला कॉल करणारा आपला साहेब 10 वेळेस कॉल करून सुद्धा आपला फोन उचलणार नाही। तेव्हा समजून जा, निवडणूक झाली आहे, तुम्ही तुमचं काम केलं आहे, फक्त रिझल्ट बाकी आहे आणि तोही थोड्या दिवसात लागेलच। आणि त्या दिवशी जरी तुमचा साहेब निवडला मग लगेच तुमच्या विरोधक कार्यकर्त्याला डिवचायला जाऊ नका, तोही तुमच्या सारखाच कार्यकर्ता आहे। निवडणूक काय, आता लोकसभा संपली, पुढे विधानसभा चालू होईल। अडचणीच्या वेळी कोणताच नेता, कोणताच साहेब आपल्या कामात येत नाही, आपल्या गावातील माणसंच आपल्या अडचणीत येतात। म्हणून आपल्या साहेबासाठी नाही तर आपल्यासाठी, आपल्या गावासाठी एकत्र राहा। तर मंडळी, आजच्या भागामध्ये एवढंच। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आपल्या गावातील कार्यकर्त्यांना नक्की शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।